खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट गेले 2 वर्ष सुरूच आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची खरं तर अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या कुरबुरीचं हे खरं कारण आहे. आपण बघितलं असाल की एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी लोक मरतायत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतायत की ताफा कमी करा म्हणून, आणि ह्यांच्या पाठीमागे 3 पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्या जर पोलीस अधीक्षकांनी कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आत्ताच ह्यांना अवैध धंदे का आठवले आणि तुम्हाला एवढं संरक्षण कशासाठीच पाहिजे होतं असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि त्यामुळे तुमचं संरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही पोलिसांवर आरोप करताय आणि इतके दिवस तुम्ही झोपला होता काय हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नसलेलं संरक्षण, तुम्हाला गरज नसलेलं संरक्षण खरं तर पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं. आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? खरं तर लोकांना डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. तर डिझेल वाटवण्यासाठी जर पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आत्ताच आरोप करणं हे चुकीचं आहे.